नमस्कार मित्रांनो, उद्या पेडगाव हिंद केसरी मैदानाला सुरुवात होत आहे। तत्पूर्वी आज खेळ चिठ्ठ्यांचा तुम्हाला थोड्या वेळातच पाहायला मिळणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, आपले प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर यांचा आज वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा असे प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर। तर मित्रांनो, उद्या पेडगाव हिंद केसरी मैदानाला सुरुवात होत आहे। तत्पूर्वी मित्रांनो, आज सकाळी ठीक 10 वाजता खेळ चिठ्ठ्यांचा पाहायला मिळणार आहे। खेळ चिठ्ठ्यांचा म्हणजे काय, तर मित्रांनो, आज 1 ते 100 गटपर्यंत चिठ्ठ्या काढणार आहेत। एका गटामध्ये तब्बल 10 गाड्या तुम्हाला पलताना दिसणार आहेत। म्हणजे पहिल्या गटामध्ये 10 गाड्या असेल, फक्त पावती नंबरच पुकारले जातील। त्यामुळे कोणाला काहीच समजणार नाही कोणते नंदी कोणत्या गटात आहेत, कोणाला काहीच समजणार नाही। फक्त ज्यांना जे महाराष्ट्र बैलगाडा प्रेमी जे फॅन आहेत, ज्यांना प्रत्येक बैलाचे जे पावती क्रमांक माहिती असेल, त्यांना एवढंच कळणार आहे की आपला नंदी या गटात पळणार आहे। पण त्या गटामध्ये दुसरे कोणते नंदी असतील ते तुम्हाला कळणार नाही, एवढं मात्र निश्चित। कारण की पावती क्रमांक जाहीर करत असल्यामुळे आपल्याला बैलांची नावं कळणार नाहीत। म्हणून हे आपल्याला उद्याच्या पेडगाव मैदानामध्ये सगळं जे गटाला जेव्हा पळायला जातील तेव्हाच आपल्याला, जेव्हा गटाला सुट्टीला झुपले जातील तेव्हाच आपल्याला हे कळणार आहे कोण कोणत्या गटात आहेत, कोण काय गटात आहेत। कारण की मित्रांनो, आज थोड्या वेळातच 10 वाजता खेळ चिठ्ठ्यांचा पाहायला मिळणार आहे। म्हणजेच काय, गट क्रमांक पुकारले जातील, 1 ते 100 गट आजच्या आत पुकारले जातील आणि आदतचे देखील 22 तारखेचे सुद्धा पुकारले जातील। पहिले ओपनचे घेतले जातील, नंतर आदतचे। मित्रांनो, आता 10 वाजता STC लाईव्ह किंवा P3 लाईव्हवर हे तुम्हाला लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे सकाळी 10 वाजल्यापासून। म्हणून मी म्हटलं आहे खेळ चिठ्ठ्यांचा, कारण जेव्हा पावती क्रमांक पुकारले जातील तेव्हा बैलगाडा प्रेमी कन्फ्यूजच असतील। कारण की कोणाला काहीच समजणार नाही, काहीच कळणार नाही कोणता नंदी कोणत्या गटात आणि त्या गटामध्ये कोणते नंदी असतील, असं काहीच कळणार नाही। फक्त एवढंच कळू शकते, ज्यांना पावती क्रमांक माहिती आहेत त्यांना फक्त आपला नंदी कोणत्या गटात पळणार आहे एवढंच कळेल। पण तत्पूर्वी तुम्हाला एक सांगतो, संध्याकाळपर्यंत थोडंफार जाहीर होणारच बकासूरची पावती क्रमांक किती, बलमा किंवा लखन किंवा मथुर किंवा सर्जा सुंदर यांचे पावती क्रमांक किती हे संध्याकाळपर्यंत थोडंफार कळणार। त्यामुळे आपल्याला गट क्रमांक संध्याकाळी नक्कीच कळेल, त्याचे मी व्हिडिओ घेऊन येईल। त्यासाठी मित्रांनो, चला भेटूया उद्या। धन्यवाद मित्रांनो।